TET आणि CTETसाठी हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नवीन अपडेट्स बघण्यासाठी. तर चला आपण बघूया प्रश्न पहिला. तर इथे रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे, तर राम. दुसरा प्रश्न आहे, कमळ या शब्दाचे अनेक वचन काय आहे, तर कमळे, कमळचं कमळे. नंतर तिसरा प्रश्न आहे, जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर जल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाणी. चौथा प्रश्न आहे, अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर अंधार विरुद्ध प्रकाश. ठीक आहे. नंतर पाचवा प्रश्न बघू, हात धुवून मागे लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे, तर हात धुवून मागे लागणे म्हणजे सतत त्रास देणे हा आहे. नंतर सहावा प्रश्न बघूया आपण. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांनासुद्धा झाले पाहिजे. आणि हा जे आहे अतिसंभाव्य प्रश्न आहे, दुधाने तोंड पिळले की ताक फुंकून पितात ही का, दुधाने तोंड पिळले की ताक फुंकून पितात ही म्हण आहे. ठीक आहे. नंतर सातवा प्रश्न बघूया, राजपुत्र हा कोणता समास आहे, तर राजपुत्र हा तत्पुरुष समास आहे, पुरुष समास. नंतर आठवा प्रश्न आहे, विद्यालय या शब्दात कोणती संधी आहे, विद्यालयाचं कसं होणार, विद्या अधिक आलय म्हणजे इथे स्वर येते तिथे स्वर म्हणजे स्वरसंधी, विद्या अधिक आलय बराबर विद्यालय म्हणजे स्वरसंधी. नंतरचा प्रश्न आहे नववा, हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे, तर सुंदर, ती सुंदर आहे म्हणजे काय, विशेष. मी शाळेत जातो या वाक्यातील क्रियापद कोणते, मी शाळेत जातो, जातो हे क्रियापद झालं. पक्षी हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे, तर पक्षी हा उभयलिंगी आहे. तसं आपल्या मराठीमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग दिलेलं आहे, बट पक्षी जो आहे तो उभयलिंग आहे. घर या शब्दाची विभक्ती कोणती, ते घर, म्हणजे घराचा संदर्भ काय आहे त्यानुसार ते ठरणार. ठीक आहे. जो मेहनत करतो तो यशस्वी होतो हे कोणते वाक्य आहे, मिश्र वाक्यामध्ये काय असते, एक वाक्य प्रधान असते दुसरं गौण असते, त्यानुसार ते मिश्र वाक्य झालेलं आहे. अरे हे कोणत्या प्रकारचे आहे, अरे हे कोणतं आहे, केवल प्रयोगी आहे, आपण संबोधित करतो म्हणजे केवल प्रयोगी आहे. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, आकाश म्हणजे नभ, नभ आहे. खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक आहे, सौंदर्य हे भाववाचक आहे. हातावर तुरी देणे या वाक्याचा वाक्यप्रचार अर्थ काय आहे, हातावर तुरी देणे म्हणजे दाद न देणे. ठीक आहे, किंवा मग नकार देणे. सज्जन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, दुर्जन आहे, सज्जन विरुद्ध दुर्जन. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात या वाक्यातील विशेषण कोणते आहे, विद्यार्थी हे मन लावून नाही, इथं कोणतंच म्हणजे विशेषण नाही आहे. ठीक आहे, तर म्हणजे आपला ऑप्शन आहे नाही. राजमाता हा कोणता समास आहे, तर हा राजमाता जो आहे तो कर्मधारय समास. अशा प्रकारे इथे आपण 20 प्रश्न पूर्ण केलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. असंच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.